नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. राधे राधे. प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी प्रत्येक आई, वडिलांनी, प्रत्येक पती, पत्नीने आणि प्रत्येक कुटुंबाने आयुष्यात एकदा तरी नक्की ऐकली पाहिजे. कारण या जगात मुलांना सर्वात मोठी संपत्ती जर कोणती मिळत असेल तर ती पैसा, जमीन किंवा दागदागिने नसतात. मुलांना मिळणारी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्यांच्या आई वडिलांचे प्रेम, त्यांचा एकमेकांबद्दलचा आदर आणि घरातील शांतता. अनेक आई वडिलांना वाटतं की मुलं लहान आहेत, त्यांना काहीच समजत नाही. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुलं आपले शब्द विसरतात, पण आपल्या डोळ्यांसमोर घडलेली प्रत्येक घटना त्यांच्या मनावर कायमची कोरली जाते. म्हणूनच आजची ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण या कथेमध्ये अशा 5 चुका आहेत ज्या जर पती पत्नीने मुलांसमोर केल्या तर त्या मुलांच्या भविष्यावर आयुष्यभर परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की जर तुम्ही अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. खूप वर्षांपूर्वी साताऱ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या एका छोट्याशा गावात विठ्ठल आणि त्याची पत्नी रुक्मिणी राहत होते. दोघांचाही संसार साधा होता. 2 एकर शेती, 2 बैल, 1 म्हैस आणि कौलारू घर. देवाच्या कृपेने 2 वेळचं अन्न मिळायचं. गावात त्यांचा मान होता. विठ्ठल दिवसभर शेतात राबायचा. रुक्मिणी घरकाम, जनावरं आणि शेतातील छोटी-मोठी कामं सांभाळायची. त्यांना 10 वर्षांचा एक मुलगा होता. त्याचं नाव होतं बाळू. गावात सगळ्यांचा तो लाडका होता. अभ्यासात हुशार, स्वभावाने शांत आणि देवभक्त. रोज सकाळी देवाला नमस्कार करूनच तो शाळेत जायचा. सगळं ठीक चाललं होतं. पण हळूहळू संसारात एक वाईट सवय शिरली. विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद व्हायला लागले. सुरुवातीला ते फक्त 2 शब्द असायचे, पण दिवसेंदिवस त्या वादाचं रूप भांडणात बदलू लागलं. मीठ जास्त पडलं, भाजी उशिरा झाली, पैसे कमी पडले, बैलाला चारा कोणी घातला नाही, एवढ्याशा कारणावरून दोघेही एकमेकांवर ओरडू लागायचे. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे सगळं बाळूसमोर घडायचं. बाळू सुरुवातीला घाबरून एका कोपऱ्यात जाऊन बसायचा. त्याला वाटायचं, आई, बाबा थोड्या वेळाने शांत होतील. पण दिवसेंदिवस त्यांचे आवाज वाढत गेले. एक दिवस रागाच्या भरात विठ्ठलने रुक्मिणीला सगळ्यांसमोर कठोर शब्द बोलले. रुक्मिणीही शांत राहिली नाही. तिनेही उलट उत्तर दिलं. अंगणात शेजारी उभे होते, पण त्या दोघांना त्याचं काहीच भान राहिलं नाही. त्या दिवशी बाळूने पहिल्यांदाच आपल्या आईला रडताना पाहिलं. त्या रात्री तो आईजवळ गेला आणि हळू आवाजात विचारलं, आई, बाबा आपल्याला सोडून जाणार आहेत का? रुक्मिणीच्या हातातून पाण्याचा तांब्या खाली पडला. तिला समजलं, आपण जे काही बोललो ते सगळं मुलाच्या मनात गेलं आहे. पण राग अजून कमी झाला नव्हता. तिने फक्त एवढंच म्हटलं, झोप आता. बाळू झोपायला गेला. पण त्या रात्री त्याला झोपच लागली नाही. त्याच्या मनात एकच विचार फिरत होता, जर आई बाबा वेगळे झाले तर मी कोणासोबत राहणार? दुसऱ्या दिवशी शाळेत गुरुजी गणित शिकवत होते. पण बाळूचं लक्ष फळ्यावर नव्हतं. तो सतत खिडकीबाहेर पाहत होता. गुरुजींनी त्याला उभं केलं आणि विचारलं, उत्तर सांग. बाळू काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. गुरुजींना वाटलं, मुलगा आजारी असेल. त्यांनी त्याला जवळ बसवलं. सुट्टीत प्रेमाने विचारलं, काय झालं रे बाळू? बाळू बराच वेळ शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, गुरुजी, माझे आई बाबा रोज भांडतात. मला भीती वाटते. हे शब्द ऐकून गुरुजी काही क्षण शांत झाले. त्यांनी बाळूच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या मनातही वेदना झाली, कारण त्यांना माहिती होतं, मुलाच्या मनावर पडलेली भीती ही पुस्तकांनी नाही, तर घरातील वातावरणाने निर्माण झाली आहे. त्या दिवसापासून बाळू बदलू लागला. जो मुलगा आधी मित्रांसोबत धावायचा, खेळायचा, तो आता एकटाच बसू लागला. अभ्यासात त्याचं मन लागत नव्हतं. रात्री झोपेत तो घाबरून उठायचा. कधी-कधी मोठ्याने ओरडायचा, आई, बाबा, भांडू नका. रुक्मिणीला हे दिसायचं, विठ्ठललाही दिसायचं, पण दोघांनाही वाटायचं, मोठा झाला की सगळं विसरेल. पण देवाने मुलांच्या मनाची रचना वेगळीच केली आहे. मोठी माणसं विसरतात, मुलं मात्र मनात साठवतात. काही दिवसांनी गावात जत्रा होती. सगळे मुलं आनंदाने खेळत होती. पण बाळू एकटाच मंदिराच्या पायरीवर बसून होता. तेवढ्यात गावातील वृद्ध हरिभाऊ त्याच्याजवळ आले. त्यांनी विचारलं, काय रे, खेळत का नाहीस? बाळूने निरागसपणे उत्तर दिलं, माझ्या घरी रोज भांडण होतं. मला आता हसायलाही भीती वाटते. हे ऐकताच हरिभाऊंच्या डोळ्यात पाणी आलं. हरिभाऊंनी बाळूच्या डोक्यावर हात ठेवला. त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्यांना सगळं समजलं. त्यांनी काहीही न बोलता दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठलला शेतात भेटायचं ठरवलं. सकाळी विठ्ठल बैलांना नांगराला जुंपत होता. हरिभाऊ शांतपणे त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, विठ्ठला, आज संध्याकाळी देवळात ये.
मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. संध्याकाळ झाली. विठ्ठल आणि रुक्मिणी दोघेही देवळात आले. हरिभाऊ मंदिराच्या ओट्यावर बसले होते. त्यांनी दोघांकडे पाहिलं आणि म्हणाले, तुम्हाला वाटतं तुम्ही फक्त एकमेकांशी भांडता. पण खरं तर तुम्ही दररोज तुमच्या मुलाच्या मनावर जखमा करत आहात. दोघेही शांत झाले. हरिभाऊ पुढे म्हणाले, आज मी तुम्हाला 5 चुका सांगणार आहे. या चुका जर आई वडिलांनी मुलांसमोर केल्या तर त्या मुलाच्या आयुष्यावर त्याचा परिणाम वर्षानुवर्षे राहतो. पहिली चूक म्हणजे मुलांसमोर एकमेकांचा अपमान करणे. पतीने पत्नीचा किंवा पत्नीने पतीचा अपमान केला की मुलाच्या मनात आई वडिलांबद्दलचा आदर कमी होऊ लागतो. ज्या घरात आदर संपतो त्या घरातून संस्कारही निघून जातात. दुसरी चूक म्हणजे मोठ्याने भांडणे आणि ओरडणे. प्रत्येक वेळी आईवडील ओरडतात तेव्हा मुलाच्या मनात भीती निर्माण होते. तो बाहेरून शांत दिसतो पण आतून तुटत असतो. तिसरी चूक म्हणजे रागाच्या भरात मी हे घर सोडून जातो, आपण वेगळे राहू, मला तुझ्यासोबत राहायचं नाही, असे शब्द बोलणे. मोठ्या माणसांसाठी हे रागाचे शब्द असतात, पण मुलासाठी ते त्याचं संपूर्ण जग कोसळल्यासारखं असतं. चौथी चूक म्हणजे मुलांसमोर पैशांचे भांडण करणे. तुझ्यामुळे कर्ज झालं, तुझ्यामुळे घर चालत नाही, आपण संपलो असे शब्द मुलाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करतात. आणि पाचवी चूक, सर्वात मोठी चूक, एकमेकांविषयी विषारी शब्द बोलणे. मुलं ऐकत नसल्यासारखी वाटतात पण प्रत्येक शब्द त्यांच्या मनात साठत असतो. उद्या तेच शब्द ते आपल्या आयुष्यात वापरू लागतात. हरिभाऊंचे शब्द ऐकून रुक्मिणीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. विठ्ठलची मान खाली गेली. त्याला अचानक आठवलं, किती वेळा त्याने बाळूसमोर रागाने कठोर शब्द बोलले होते. किती वेळा रुक्मिणी रडत असताना बाळू घाबरून कोपऱ्यात उभा राहिला होता. हरिभाऊ उठले. त्यांनी मंदिरातील दिव्याकडे बोट दाखवत विचारलं, हा दिवा पाहताय का? त्याची ज्योत शांत असेल तर सगळीकडे प्रकाश पसरतो, पण जर ज्योतच थथरली तर प्रकाशही थथरतो. आईवडील हे त्या दिव्याच्या ज्योतीसारखे असतात आणि मुलं त्या प्रकाशासारखी. ज्योत अस्थिर असेल तर मुलांचं आयुष्यही अस्थिर होतं. त्या रात्री विठ्ठल आणि रुक्मिणी घरी परतले. अनेक दिवसांनी दोघेही शांतपणे बसले. विठ्ठलने प्रथमच रुक्मिणीकडे पाहून म्हटलं, माझ्याकडून खूप चुका झाल्या, मला माफ कर. रुक्मिणीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, माझ्याही तोंडून खूप चुकीचे शब्द गेले, मला पण माफ करा. इतक्यात दारामागे उभा असलेला बाळू हे सगळं ऐकत होता. त्याला विश्वासच बसत नव्हता. तो धावत आला आणि आई वडिलांना मिठी मारून रडू लागला. तो रडत रडत म्हणाला, आई, बाबा, तुम्ही आता कधीच भांडणार नाही ना? विठ्ठलने त्याला मिठीत घेतलं आणि म्हणाला, नाही रे बाळा, आजपासून आम्ही रागावू शकतो, मतभेदही होतील, पण तुझ्यासमोर कधीच एकमेकांचा अपमान करणार नाही. त्या दिवसानंतर त्या घरात खूप काही बदललं. मतभेद होत होते पण ते मुलासमोर नव्हते. राग येत होता पण शब्दांवर नियंत्रण होतं. घरात पुन्हा हसू परतलं. बाळू पुन्हा अभ्यासात रमू लागला. मित्रांसोबत खेळू लागला. गुरुजींनीही एक दिवस विठ्ठलला बोलावून सांगितलं, तुमचा मुलगा पुन्हा पूर्वीसारखा आनंदी झाला आहे. त्याच्या चेहऱ्यावरची भीती आता दिसत नाही. विठ्ठलने गुरुजींचे हात जोडले आणि मनात हरिभाऊंचे शब्द आठवले. मित्रांनो, लक्षात ठेवा, मुलांना महागडी खेळणी, मोठं घर किंवा भरपूर पैसा देणं महत्त्वाचं नाही. त्यांच्यासाठी सर्वात मोठी भेट म्हणजे आई वडिलांचं एकमेकांवरील प्रेम, आदर आणि शांत घर. कारण मुलं आपण काय शिकवतो ते कमी शिकतात, पण आपण कसं जगतो ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. ज्या घरात पती पत्नी एकमेकांचा सन्मान करतात त्या घरातील मुलांना वेगळे संस्कार शिकवावे लागत नाहीत. त्यांना संस्कार घरातील वातावरणातूनच मिळतात. म्हणून आजपासून एक संकल्प करा, राग आला तरी मुलांसमोर अपमान करणार नाही, भांडणार नाही, कटू शब्द बोलणार नाही. कारण आजचा तुमचा एक शब्द उद्याच्या मुलाच्या स्वभावाचा पाया बनू शकतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन कथेमध्ये एका नवीन चर्चेसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.